गावच्या चौकात आज एक वेगळंच वातावरण होतं. लोकांचे चेहरे काळजीने झाकोळले होते. लहान मुलं आईच्या पदराला धरून उभी होती. तरुण आणि वृद्ध माणसं एकमेकांकडे आशेने पाहत होते. कारण आज सावकार भैरवनाथने अखेरचा हुकूम सोडला होता. जर उद्याच्या आत माझं कर्ज फेडलं नाही तर संपूर्ण गावाची जमीन माझ्या मालकीची होईल. कळलं सगळ्यांना? सावकाराच्या वाड्याच्या समोर एक मोठा उंच कटोरा ठेवलेला होता. त्यात शेतकऱ्यांनी आपल्या अंगठ्यांचे ठसे उमटवलेले होते. सावकाराचा विश्वासू माणूस गब्बू त्या कागदपत्रांवरून हात फिरवत होता आणि आनंदाने हसत म्हणत होता, आता हे संपूर्ण गाव आमच्या मालकीचं झालं म्हटलं तरी हरकत नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी आमच्या आहेत, घरं आमची आहेत आणि हे लोकही लवकरच आमचे गुलाम होतील. गावकऱ्यांनी मदतीसाठी अनेक ठिकाणी धावपळ केली, पण कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता. अखेर सगळ्यांचे डोळे गावाच्या जमीनदाराच्या वाड्याकडे वळले. आपण फक्त एकाच व्यक्तीला विचारू शकतो, ते म्हणजे जमीनदाराच्या मुलीला, सुजाताला. सुजाता ही फक्त सुंदर नव्हती, तर ती चतुर आणि अभ्यासू मुलगी होती. वडिलांच्या वाड्यात राहूनही ती नेहमी लोकांमध्येच असायची. ती गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नव्हती. तिचं मन न्यायासाठी नेहमी झुरायचं. त्या दिवशी संध्याकाळी गावकऱ्यांनी तिच्यापुढे आपली व्यथा मांडली. तिचे वडील जमीनदार गोविंदराव हे ऐकून अस्वस्थ झाले. सुजाता बेटा, तू खूप हुशार आहेस, पण हा खेळ फार मोठा आहे. सावकार भैरवनाथ फक्त पैसेवालाच नाहीये ग, तर तो कपटी आणि धोकेबाजही आहे. आपलं गाव यातून वाचवायचा एकच मार्ग आहे बघ पोरी. आपल्याला त्याच्याच नियमांप्रमाणे त्याच्याशी खेळावं लागेल. सुजाता काही वेळ विचार करत राहिली. मग ती हसली आणि म्हणाली, बाबा, जर त्याचं बळ पैशात असेल ना, तर आपलं बळ आपल्या शहाणपणात आहे. आपण त्याला बुद्धीच्या खेळात हरवू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच सुजाताने सावकाराला चौकात बोलावलं. भैरवनाथ शेठ, तुम्ही आम्हाला संधी दिली नाही, पण मला एक संधी द्या. मी तुमच्याशी एक खेळ खेळू इच्छिते. खेळ? तू माझ्याशी खेळ खेळणार तर? सावकार खो खो हसला. ठीक आहे, पण तुझ्या खेळात मी जिंकलो तर गावाचं कर्ज दुप्पट होईल. ठीक आहे? हा ठीक आहे, पण जर मी जिंकले तर तुम्ही सगळं कर्ज माफ कराल आणि परत गावाकडे बघणारही नाही. ठीक आहे? सावकार विचारात पडला. ही पोरकी एवढी आत्मविश्वासाने कशी काय बोलू शकते? आणि शेवटी सावकार तयार झाला. ठीक आहे, पण हा खेळ कसा असेल? म्हणजे कसला खेळ असेल? अहो सावकार, अगदी सोपं आहे. मी तुम्हाला 3 कोडे विचारणार आहे. जर तुम्ही ती सोडवली तर तुम्ही जिंकाल, पण जर नाही सोडवली तर तुम्ही हाराल. सगळ्या गावकऱ्यांच्या नजरा आता सावकाराकडे वळल्या. तो हसत म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, विचार. तुझं पहिलं कोडं विचार. बर, सुजाताने पहिलं कोडं विचारलं. सावकार, मला सांगा, असं काय आहे जे जितकं घेतलं जातं तितकं ते वाढत जातं? सांगा, ते काय आहे? सावकाराच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. तो विचार करत राहिला आणि काही वेळ गेल्यावर तो म्हणाला, सोनं? नाही नाही नाही, सोनं नसू शकतं. पैसा? हा, पैसा नाही यार. माणसं बरोबर आहे. नाही? शेवटी सावकाराने हार मानली. अहो सावकार, उत्तर अगदी सोपं आहे. उत्तर आहे ज्ञान. ज्ञान जितकं घेतलं जातं ना, तितकं ते वाढत जातं. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि सावकाराच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. आता दुसरं कोडं. सुजाताने दुसरं कोडं विचारायला सुरुवात केली. सावकार, मला सांगा, असं काय आहे जे वडील आपल्या मुलाला देऊ शकत नाहीत, पण आई आपल्या मुलाला सहज देते? सावकाराने पुन्हा विचार करायला सुरुवात केली. त्याच्या कपाळावर आता आठ्या पडल्या. अखेर त्याने मान खाली घातली. सावकार, उत्तर आहे आईचं दूध. आणि गावामध्ये पुन्हा एकदा जल्लोष झाला. सावकार आता अस्वस्थ झाला होता, तरीही त्याने शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं.
आणि सुजाताने शेवटचं कोडं टाकलं. जर एखाद्याने मला खाल्लं तर मी त्याला मोठं करतो, पण जर मी त्याला खाल्लं तर तो संपतो. सांगा मी कोण? सावकाराच्या चेहऱ्यावर घाम फुटला. त्याने डोळे वटारले, पण त्याला उत्तर काही सापडत नव्हतं. अखेर तो चिडून म्हणाला, मी हारलो. तू सांग काय उत्तर?" अहो सावकार, उत्तर आहे आग. गावकऱ्यांनी नाचायला सुरुवात केली, कारण सावकार आता हरला होता. सावकाराने आपले हात झटकले आणि चिडून म्हणाला, "हे बघ पोरी, हा अपमान मी सहन करणार नाही. पण मी सावकार आहे. मी माझं वचन मोडणार नाही. मी हरलोय." आणि सावकाराने आपल्या साथीदाराला म्हणजे गब्बूला हाक मारली, "अय गब्बू, सगळी कर्जाची कागदपत्र आणा आणि ती जाळा." गावकऱ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि काही वेळातच सगळी कर्जपत्र जाळली गेली आणि गाव पुन्हा एकदा कर्जमुक्त झालं. जमीनदाराने आपल्या मुलीकडे पाहिलं आणि तिच्या पाठीवर कौतुकाने हात ठेवत म्हणाला, "सावकार, ही केवळ माझी मुलगी नाहीये, तर संपूर्ण गावाची तारकादेवी आहे." गावकऱ्यांनी सुजाताला उचलून घेतलं आणि त्या दिवशी संपूर्ण गावाने एका हुशार मुलीच्या बुद्धीमुळे आपली जमीन आणि आपला स्वाभिमान परत मिळवला होता. आणि अशा प्रकारे सुजाताच्या शहाणपणाने एक संपूर्ण गाव कर्जाच्या डोंगरातून मुक्त झाला होता. मित्रांनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर आपल्या स्टोरी मित्र कमलाकर या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह. तोपर्यंत आनंदी रहा आणि कथा ऐकत रहा फक्त स्टोरी मित्र कमलाकर या YouTube चॅनेलवर.